मी अजय. माझ्या बहिणीच्या लग्नाला आता बरोबर 15 दिवस बाकी होते. त्यासाठी आम्ही लग्नपत्रिका पूर्ण समाजात व ओळखीच्यांमध्ये वाटून शेवटी माझ्या मामाच्या मुलीच्या सासरी आलो होतो. माझे तिच्यावर पहिल्यापासून प्रेम होते आणि तिलाही मी आवडत होतो. तिचे नाव पूनम होते आणि तिला माझ्या मावशीच्या घरी दिले होते. कारण मावशीचा लहान मुलगा नितीन हा माझ्याच वयाचा होता, पण तो एका चांगल्या पदावर सरकारी नोकरीवर होता आणि त्यांच्या घराची परिस्थितीही चांगली होती. कारण माझे मावसाहे सरकारी नोकरीवरून रिटायर्ड झाले होते. माझे वडील शेतकरी होते व आमच्या घराची परिस्थिती नॉर्मल होती. म्हणून माझ्या मामांनी पूनमचे लग्न नितीनशी केले होते. ती या लग्नाशी नाराज होती, कारण तिच्या मनात अगोदरपासून मी होतो. पण तिने जेव्हा मला त्यांच्या घरात पाहिले, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद खेळून आला होता. तिच्या डोळ्यातून हळूहळू अश्रू यायला सुरुवात झाली होती. मग ती माझ्याकडे येऊन उभी राहिली व मला म्हणाली, "आओ अजय, बैठो, मैं बुआजी को बुला के लाती हूँ." मग तिने आम्हाला प्यायला पाणी दिले आणि काही वेळाने मावशीही आमच्या जवळ येऊन बसल्या. मी उठून त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला. त्यानंतर मी त्यांच्या हातात बहिणीच्या लग्नाची पत्रिका ठेवली व म्हणालो, "मौसी, सबने शादी में आना और पूनम को भी साथ लेके आना." तेव्हा मावशी मला म्हणाली, "हम लोग बाद में आएंगे. पहिले हम पूनम को ही भेज देंगे." पूनम आणि नितीनच्या लग्नाला 3 महिने झाले होते. नोव्हेंबरमध्ये तुलसी विवाहानंतर त्यांचे लग्न झाले होते. मावशींनी मला जेवण्यासाठी भरपूर आग्रह केला, पण वेळ नसल्याने व घरी लग्नाची भरपूर कामं असल्यामुळे मी काही थांबू शकलो नाही आणि रात्रीच्या 8 वाजेच्या सुमारास मी माझ्या घरी आलो. बाकीची सर्व बुकिंग व कामं झाल्यामुळे मी निश्चिंत होतो आणि पत्रिका वाटण्याचेही काम पार पडले होते. 2-3 दिवसानंतर मी जेव्हा बाजारातून सामान घेऊन परत आलो, तेव्हा पूनम ओट्यावर बसून कोणाशी तरी फोनवर बोलत होती. तिला पाहून माझ्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला. कारण पूनम ही दिसायला अगदी सुंदर व गोड होती. आमच्यात फक्त एकमेकांमध्ये बॉन्डिंग जमले होते, पण प्रेमाची कबुली आम्ही दोघांनीही कधी एकमेकांसोबत केली नव्हती. फोनवर बोलता बोलता तिचे लक्ष माझ्याकडे गेले आणि तिने माझ्याकडे पाहून एक गोड स्माईल दिली. मी तिच्या जवळ येऊन म्हणालो, "पूनम, तुम आ गई? अकेली ही आई या कोई साथ में आया है?" तेव्हा ती मला म्हणाली, "हाँ, मैं अकेली आई हूँ. बुआजी और वो हल्दी के दिन आने वाले हैं. तो तुम मुझे फ़ोन कर देती, मैं तुम्हें लेने बस स्टैंड पर आ जाता." तेव्हा पूनम मला म्हणाली, "क्या? मुझे तुम्हारे घर का एड्रेस पता नहीं था क्या, जो तुम मुझे लेने आते?" तेव्हा मी पूनमला म्हणालो, "ऐसी बात नहीं है पूनम. तुम अकेली थी इसलिए मैंने बोला." मी पूनमकडे एकटक नजरेनेच पाहत होतो, कारण तिच्या शरीराची बनावट आणि मेंटेन ठेवलेल्या फिगरमुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. "पूनम, तुम शादी के बाद काफ़ी कमज़ोर हो गई हो. जब तुम कुंवारी थी, तब तुम काफ़ी सुंदर दिखती थी. अभी तो बिल्कुल पतली हो गई हो." तेव्हा पूनम मला म्हणाली, "शादी के बाद सब कुछ देखना पड़ता है. घर का छोटा मोटा काम हो या फिर पति को रात को खुश करना हो, यह सारी जिम्मेदारी औरतों को ही उठानी पड़ती है. फिर 4-5 साल बाद जब वो एक बच्चे की माँ बन जाती है, तब उसका शरीर अपने आप बन जाता है. फिर वो सुंदर दिखने लग जाती है." तेव्हा मी पूनमला म्हणालो, "तुम माँ से मिली?" तेव्हा पूनम मला म्हणाली, "मुझे आए हुए आधा घंटा हुआ है. घर में मैं सबसे मिलकर मेरे पति से बात करने के लिए मैं यहाँ बैठी थी." मी पूनमला म्हणालो, "क्या बात कर रही थी तुम नितीन से? अभी तो आई थी." मग पूनमने मला सांगितले, "अजय, मेरे और मेरे पति के बीच जो भी बातचीत होती है, मैं क्यों तुम्हें बताऊं? वो हम दोनों का आपसी मामला है और 5-6 दिन बाद मैं यहाँ रुकूंगी तो उनका मन मेरे सिवाय नहीं लगेगा, इसलिए मैं उनको समझा रही थी. क्योंकि आदमी का दिन निकल जाता है, मगर रात को जो खुश करने वाली होती है, वो अगर उसके सामने न दिखाई दे तो वो ज़्यादा चिड़चिड़ा हो जाता है." तेव्हा मी पूनमला म्हणालो की शादी करने वालों का तो ठीक है चलो,
पति को खुश करने के नुस्खे उनको मिल जाते हैं, मगर हमारे जैसे कुंवारे लड़कों का क्या? वो किसकी तरफ देख के खुश रहे, वही समझ में नहीं आता। क्योंकि जिसको वो चाहते थे वो किसी और को हो जाते हैं। फिर बस पछताने के अलावा जिंदगी में कोई बात नाही बसती. माझ्या प्रश्नांना उत्तर देऊन पूनम आपल्या जागेवर उठून म्हणाली, जो आज से चली गई उसके बारे में क्यों सोचते हो? दूसरे के ऊपर ट्राई करो, नहीं तो फिर उसे पाने की पूरी कोशिश करो. अगर वो तुम्हारे प्यार में पागल हो जाए तो तुम्हारे पास दोबारा भी वो आ सकती है. एवढं सांगून पूनम घरात गेली आणि मीही तिच्या मागे घरात आलो आणि डायरेक्ट किचनमध्ये जाऊन सामानाची पिशवी त्या ठिकाणी ठेवली. पूनम आईच्या शेजारी जाऊन भाजी निवडू लागली होती आणि तिरकस नजरेने माझ्याकडे पाहत होती. मग मी तिला स्माईल देऊन बाहेर निघालो. मग डायरेक्ट आमची भेट रात्री जेवणाच्याच वेळी झाली. सर्वजण आम्ही एकत्र बसून जेवण करत होतो. जेवणानंतर गावातील बायका आमच्या घरी येऊन लग्नाची गाणे म्हणण्यासाठी येणार होत्या. मग त्यांच्या तयारीसाठी मी व पूनम लागलो होतो. आमच्या घराच्या पुढचा हॉल खूप मोठा होता. त्याच ठिकाणी आम्ही मोठमोठाल्या सतरंजा टाकून त्यांच्या बसण्याची सोय केली होती. आता रात्रीचे 9:30 वाजले होते. हळूहळू बायका आमच्या घरी जमत होत्या. काही वेळानंतर 15-20 बायका एकत्र आल्यामुळे घरात फार गर्दी जमली होती. मग त्यांनी आपला कार्यक्रम करायला सुरुवात केली. मी हॉलमध्ये असलेल्या बेडवर जाऊन बसलो. माझे काम फक्त ते जे गाणं म्हणतील त्यांच्या स्वरावर डोल वाजवायचे इतकंच होतं. मी ज्या पलंगावर बसलो होतो त्या पलंगाच्या पुढच्या साईडला पूनम बसली होती. 15-20 मिनिटांनंतर माझे लक्ष अचानक पूनमच्या पाठीवर गेले. त्यात तिने घातलेल्या ब्लाऊजमधून एक पट्टी साईडला आलेली मला दिसली. ती ब्लॅक कलरची पट्टी तिच्या शरीराला अगदी खिलून दिसत होती. माझं लक्ष त्या ठिकाणाहून हटतच नव्हते आणि काही वेळानंतर मांडी वाढून मी बसल्यामुळे माझे पाय अगदी जाम झाले होते. म्हणून मी पाय खाली घेतला. तेव्हा माझ्या पायाचा स्पर्श अचानक पूनमच्या पोटाशी झाला आणि तिने टचकन मागे पाहिले आणि मी तिला सॉरी म्हणालो आणि माझा पाय तिच्यापासून मी लांब केला. पण जसजसा गाण्यांचा सूर वाढायचा तसतसा माझ्या पायांच्या हालण्याचा वेगही वाढत होता. म्हणून अधूनमधून पूनमच्या शरीराला माझ्या पायांचा स्पर्श होत होता. पण आता तीही काही बोलत नव्हती. तिला वाटू लागले होते की मी मुद्दामून तिच्या शरीराला माझ्या पायाचा स्पर्श होत असावा. पण तसं माझ्या मनात काही नव्हतं. आता रात्रीचे 11 वाजले होते. गावातील सर्व बायका आपापल्या घरी जाण्यासाठी निघाल्या. आम्ही सर्वांनी मिळून घरात अंथरलेल्या सतरंजा गोळ्या केल्या आणि झोपण्यासाठी आपापल्या जागी गेलो. आमचे घर हे लहान असल्यामुळे काही लोकांची झोपण्याची सोय आम्ही गच्चीत केली होती. खालच्या हॉलमध्ये सर्व वयस्कर माणसं आणि रूममध्ये फक्त बायका झोपणार होत्या. मी, माझ्या काकूंचा मुलगा, माझी बहीण व पूनम आम्ही वर गच्चीत झोपणार होतो. कारण फेब्रुवारीचा महिना सुरू होता. असेही रात्रीच्या वेळेस थंडी कमी झाली होती. खाली झोपतानाही आम्हाला फॅन लावावाच लागणार होता. म्हणून आम्ही वरती नॅचरल एसीमध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. ताई व पूनम एकाच गादीवर, मी आणि माझा चुलत भाऊ हा एकाच गादीवर असे झोपलो होतो. आता रात्रीचे 2 वाजले होते. मलाही बाथरूम लागल्यामुळे माझी झोप उघडली. रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात मला सर्व स्पष्ट दिसत होते आणि अचानक माझं लक्ष परत पूनमच्या पाठीवर पडले. आता तिच्या ब्लाऊजच्या खाली घातलेले दोघंही पट्ट्या बाहेर निघाल्या होत्या. तिच्या त्या गोऱ्या शरीरावर त्या काळ्या पट्ट्या अधिकच सुंदर दिसत होत्या. माझ्या मनात त्यांना स्पर्श करण्याची इच्छा जागृत झाली. मी इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा ताई व माझा चुलत भाऊ अगदी गाढ झोपेत होते. मी मनाला हिंमत देऊन पूनम शेजारी जाऊन बसला आणि माझं लक्ष त्याच ठिकाणी एकरूप केले. हळूहळू मी हात उचलून त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागलो. पण मनात भीती वाटत होती. जर पूनमची झोप उघडली आणि तिने आपल्याला पाहिले तर ती माझ्याबद्दल काय विचार करेल.
हाच प्रश्न मला पडला होता आणि मी परत स्वतःला हिंमत देत पूनमच्या शेजारी झोपलो. हळूहळू माझा हात तिच्या हाताला स्पर्श करू लागला. अजूनही पूनमची हालचाल होत नव्हती. मग मी तिच्या हाताला उचलून माझ्या त्या ठिकाणी स्पर्श करू लागला. या स्पर्शाची वाट मी पूनमकडून कित्येक वर्षापासून करत होतो. मी माझ्या पूर्ण शरीराला तिच्या हातांचा स्पर्श करू लागलो आणि काही वेळातच पूनमनेही आपली कूच बदलली आणि मी तिच्यापासून लांब होऊन आपल्या जागेवर आलो. तिच्या हाताच्या स्पर्शामुळे माझ्या मनालाही शांतता लागली होती. रात्रीच्या वेळेस पूनमच्या विचारात मलाही केव्हा झोप लागली ते कळाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून खालची कामे उरकवण्यासाठी गेलो. घरात आलेल्या पाहुणे मंडळींसाठी पाणी गरम करण्याची सोय ही आम्ही बाहेर असलेल्या चुलीवर करणार होतो. त्यासाठी चुलीत लाकडं घालून मी सकाळीच 5 वाजेला पाणी तापवायचे काम सुरू केले होते. सगळ्यांची अंघोळ झाली होती. आता सकाळचे 7 वाजले होते. आता फक्त माझी आणि पूनमचीच अंघोळ राहिली होती. मी अंगणात झाडू मारत होतो तेव्हा पूनम आळस देऊन गच्चीवरून खाली येत होती आणि मला पाहून ती म्हणाली, "अजय, कोई बाकी है क्या नहाने का?" तेव्हा मी तिला म्हणालो, "जल्दी नीचे आओ, तुम और मैं ही बचे हैं. पाणी गरम है, बाल्टी में डाल लो." तेव्हा पूनम पटकन खाली आली आणि बादलीत गरम पाणी घेऊन अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. त्यानंतर मीही माझे पाणी गरम करण्यासाठी चुलीवर ठेवले. 10-15 मिनिटांनंतर पूनमची अंघोळ झाली आणि ती बाहेर आली. आमच्या घरात एकच बाथरूम असल्यामुळे सर्वांची तारांगात उडाली होती. माझे पाणी आता गरम झाले. ते पाणी घेऊन मी बाथरूमच्या आत शिरलो आणि टॉवेल घेण्यासाठी मी दुसऱ्या रूममध्ये घुसणारच होतो. तेवढ्यात मी समोरचे दृश्य पाहून हादरलोच. कारण त्या ठिकाणी पूनम ही आपले कपडे चेंज करत होती. ती जेवढी बाहेरून सुंदर होती तेवढीच आतून सुद्धा खूपच सुंदर होती. मी काहीही आवाज न करता खुर्चीवर पडलेला टॉवेल उचलला आणि बाथरूममध्ये गेलो. माझी अंघोळ झाल्यानंतर मी अंग कोरडं पुसून जेव्हा मागे वळालो तेव्हा माझे लक्ष टांगलेल्या पूनमच्या आतल्या कपड्यांकडे गेले. त्या कपड्यांना मी हातात दाबून बाहेर आलो आणि कपडे घालून जेव्हा मी पूनमच्या रूममध्ये आलो, पूनम आपले केस विंचरत होती आणि मला पाहून ती म्हणाली, "क्या हुआ अजय, कुछ काम था क्या?" तेव्हा मी माझा हात तिच्या समोर करून हाताची मूठ उघडली आणि माझ्या हातात तिने ते कपडे पाहून लागलीच माझ्या हातातून तिच्या हातात घेतले व पाठीमागे लपवले आणि मला म्हणाली, "तुम्हें इन कपड़ों को हाथ में लाने की ज़रूरत क्या थी? मैंने इसे सुखाने के लिए रखा था." तेव्हा मी पूनमला म्हणालो, "मुझे लगा तुम भूल गई होंगी, वहाँ से लाना, इसलिए मैंने तुम्हारे हाथों में देना ही उचित समझा." मग पूनम मला म्हणाली, "ऐसे मेरे कोई भी कपड़े को तुम हाथ मत लगाना." त्यावर मी तिला म्हणालो, "सॉरी बाबा, गलती हो गई, वापस रख दूँ क्या? दो मेरे पास." तेव्हा पूनम म्हणाली, "उसे जहाँ रखना है मैं वहाँ रख दूंगी, तुम जाओ यहाँ से." मी तिच्या म्हणणे ऐकल्यानंतर त्या रूममधून मी बाहेर आलो. पण त्या कपड्यांच्या स्पर्शामुळे माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा व तरंग निर्माण झाली होती. आता पहिल्यापेक्षा पूनमकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला होता. तिच्याबद्दल माझेही आकर्षण आता वाढू लागले होते. बहिणीच्या हळदीला 1 दिवस बाकी होता. घरात हलवाई स्वयंपाकाचा मेनू ठरवण्यासाठी आला होता. उद्या सकाळीच हळद होती आणि काही मिनिटातच माझं लक्ष अचानक दाराकडे गेले आणि मावशी व नितीने समोरून येताना मला दिसले. मी लागलीच नितीन व मावशीच्या हातातून बॅग घेतली आणि त्यांचा नमस्कार केला आणि आईला आवाज देऊन त्यांच्याबद्दल कळवले. मग मी व नितीनही हॉलमध्ये बसून गप्पा करू लागलो. तेव्हा मी नितीनला म्हणालो, "4-5 दिवसाची सुट्टी काढली आहे ना, का लग्नानंतर एकाच दिवसात वापस जायची?" तेव्हा नितीन मला म्हणाला, "अरे शादी के 2-3 दिन बाद भी मैं यहाँ रुकूंगा, तू चिंता मत कर." आता माझ्या मदतीसाठी नितीनही माझ्यासोबत होता. म्हणून आज दिवसभराची कामं आम्ही दोघांनी मिळून लवकर उरकवली होती.
दारासमोरही छान मंडप लावण्यात आला होता. आता रात्रीच्या वेळेस सर्वजण जेवायला एकत्र बसले आणि जेवण झाल्यानंतर मी व नितीन सोडा पिण्यासाठी गावाच्या बाहेर आलो होतो. त्यानंतर घरातील बायकांचे आवरून झालेही होते आणि सर्व आपापल्या जागेवर जाऊन झोपले. रोजच्या जागेवर आम्हीही झोपलो होतो, पण आज भर त्यात नितीनची पडली होती. म्हणून नितीनसाठी एक वेगळी गादी मी आणून त्याला दिली. मी जेव्हा गादी आणायला खाली गेलो होतो, तेव्हा तो पूनमजवळच बसला होता आणि तिच्याशी तो गप्पा करत होता. आणि जेव्हा मी गादी घेऊन वर गच्चीवर आलो, तेव्हाही तो पूनमचा हात आपल्या हातात घेऊन तिच्या शेजारीच बसला होता. मला ते पाहून फार ऑड वाटत होते. म्हणून त्या दोघांना पाहून मी म्हणालो, "अरे ओ लेवला मजनू, अभी काफ़ी रात हो गई है, सो जाओ और कुछ बातें कल के लिए भी बचा के रखना." माझे म्हणणे ऐकून नितीनही आणि पूनमही थोडे हसले आणि आपापल्या जागेवर येऊन ते झोपले. नितीनची गादी माझ्या शेजारीच टाकली होती. रात्रीचे 2 वाजले होते. माझे डोळे उघडले, कारण की फार गरम वाटू लागल्यामुळे मला पाण्याची तहान लागली होती. आजही चंद्राचे प्रकाश छान पडला होता. मला सर्व स्पष्ट दिसत होते. पण जेव्हा मी हळूच माझ्या गादीवरून उठून बसलो आणि मी पूनमकडे मान वळवली, तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण पूनम व नितीन एकमेकांच्या मिठीत होते आणि हळूहळू एकमेकांशी बोलत होते. कारण 8 दिवसांपासून तो त्याच्या बायकोपासून लांब होता. त्याचा दुरावा मी समजू शकत होतो. आता नितीनने पूनमच्या ओठांवर ओठ टिकवले होते आणि माझ्यासमोर तब्बल त्यांनी 15-20 मिनिटांपर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. मग हळूहळू नितीननेच पुढाकार घेऊन पूनमच्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर एका तासापर्यंत त्यांनी भरभरून प्रेम केले. त्यांना अशा अवस्थेत पाहून मलाही पूनमला मिठीत घ्यायची इच्छा जागृत झाली होती. मग मी पाणी पिण्यासाठी न जाता आपल्याच जागेवर झोपून राहिला आणि 1.5-2 तासानंतर नितीनही माझ्या शेजारी येऊन झोपला. माझ्या डोळ्यासमोर नितीन व पूनमचे पाहिलेले दृश्य फिरत होते आणि केव्हा मला झोप लागली ते सुद्धा मला कळाले नाही. आज ताईला हळद लागणार होती, म्हणून मी सकाळी लवकर उठलो आणि रोजच्या नित्यनियमाप्रमाणे पाणी गरम करण्यासाठी चुलीत लाकूड टाकू लागलो. घरातील सर्व मंडळी लवकर लवकर तयार झाली होती. पूनमही लवकर उठून व फ्रेश होऊन पार्लरमध्ये ताईसोबत निघाली होती. सर्वात शेवटी घरात मी फ्रेश झालो होतो आणि नवीन कपडे घालून मीही बाहेर मंडपात आलो. तेव्हा नितीन हा खुर्चीवर बसला होता. त्याच्या शेजारी जाऊन मी बसलो. हळदीचा टाईम हा सकाळी 10 वाजेचा होता. आता हळूहळू बायकाही मंडपात गर्दी करू लागल्या होत्या. एकीकडे स्वयंपाकी हा दिलेला मेनू हळूहळू बनवत होता. मग थोड्याच वेळात दारासमोर एक गाडी येऊन उभी राहिली आणि त्यातून ताई व पूनम बाहेर आल्या. पूनम एवढी सुंदर व ब्युटिफुल दिसत होती की तिच्यावरून नजर हटतच नव्हती. नितीनही एकसारखा आपल्या बायकोकडे पाहत होता, कारण लग्नात सुद्धा ती एवढी सुंदर दिसत नव्हती, तेवढी ती आता सुंदर दिसत होती. त्या दोघंही घरात गेल्या आणि महाराज आल्यानंतर सर्व विविध तयारीसाठी ते लागले. 10:15 झाले होते. ताईंना हळद लावण्यासाठी मंडपात बोलवण्यात आले. तेवढ्यात महाराजांनी मला विड्याची पानं आणायला सांगितली. मी कालच ती पानं आणून ठेवली होती आणि तीही फ्रीजमध्ये. मी मंडपातून घरात पानं घेण्यासाठी फ्रीजच्या दिशेने निघालो. तेवढ्यात माझी नजर अचानक उघड्या असलेल्या रूमकडे गेले. त्या ठिकाणी पूनम आपले ड्रेस चेंज करून साडी घालत होती. काही वेळ मी त्या ठिकाणी तिला लांबूनच न्याहाळू लागलो. तिच्या अंगावर त्या साडीचा कलर अगदी खिलून दिसत होता आणि अचानक तिची आणि माझी नजरानजर झाली. तिने पटक्यात पूर्ण साडी आपल्या अंगाला लपेटली आणि म्हणाली, "ऐसे क्या देख रहे हो अजय? जाओ यहाँ से." माझी इच्छा त्या ठिकाणाहून जायची होतच नव्हती. मला तिला मन भरून पाहायचे होते. तेव्हा पूनम स्वतःहून दाराजवळ आली आणि तिने त्या रूमचा दार लावला. तेव्हा माझ्या लक्षात आले की महाराजांनी मला विड्याची पाने आणायला सांगितली होती.
मी फ्रीजमधून ते घेऊन बाहेर मंडपात महाराजांना आणून दिले. माझे लक्ष वारंवार घराच्या दिशेकडे होते आणि काही मिनिटातच पूनम ही तयार होऊन बाहेर आली. मंडपात बसलेल्या सर्व बायकांचे लक्ष पूनमकडेच होते, कारण ती एवढी सुंदर दिसतच होती. आईने तिला पाहिले आणि तिला जवळ बोलावले आणि डोळ्यातून एका काजळचा टिका तिच्या कानामागे लावला, कारण कोणाची नजर पूनमला लागू नये म्हणून. एका तासात महाराजांनी हळदीचा कार्यक्रम उरकवला. सर्वांनी नवरी सोबत आपापले फोटो काढले. त्यात पूनम व नितीन नेहमीप्रमाणे आपला ग्रुप फोटो काढला. त्यानंतर सर्व पाहुणे मंडळींनी जेवणाचा स्वाद घेतला. जेवण छान बनवले होते आणि सर्व सामान उरकवत आम्हाला संध्याकाळ झाली. आज 7 वाजेला संध्याकाळी दारासमोर डीजे वाजणार होता. सर्व मामा मामी काका काकू आणि आलेले पाहुणे मंडळी डीजेच्या सुरावर आपला ताल ठोकणार होते. तेवढ्यात मित्रांची आशा आकांक्षा मी पूर्ण केली आणि त्यात मी व नितीननेही एक एक घेतला. नितीनला अशी त्याची सवय नव्हती, पण माझ्या आग्रहामुळे त्याने माझा मान ठेवला. 10-15 मिनिटं नाचल्यानंतर नितीनला फार झोप येत होती, म्हणून मी त्याचा हात धरून त्याला गच्चीवर त्याच्या गादीवर झोपून आलो आणि रात्रीच्या वेळेस डीजे हा 12 वाजेला बंद करण्यात आला आणि सर्वजण आपापले कपडे चेंज करून आपल्या जागेवर झोपण्यासाठी गेले. ताईच्या हळदीचा प्रोग्राम हा आई-वडिलांनी लग्नाच्या 2 दिवसा अगोदर ठेवला होता, कारण हळदीच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येकजण डीजेमध्ये नाचून दुसऱ्या दिवशी लग्नाला वेळेवर हजेरी देत नाही, या गोष्टींची कल्पना त्यांना होती. म्हणून ताईचं लग्न हे परवा होणार होते. मलाही फार झोप येत होती, म्हणून मी गच्चीवर जाऊन माझ्या जागेवर झोपलो. काही वेळाने पूनमही झोपण्यासाठी वर आली आणि तिचे लक्ष नितीन व माझ्यावर गेले. आम्ही दोघंही झोपलो होतो, पण नितीनला जास्त झोप लागल्यामुळे तो जास्तच गाढ झोपेत होता. आता रात्रीचे 3 वाजले होते. माझी झोप उघडली होती आणि माझं लक्ष परत पूनमकडे गेले. पूनमच्या त्या पाठीवर बाहेर आलेल्या आतल्या पट्ट्या मला तिच्याकडे जास्तच आकर्षित करत होत्या. म्हणून हळूच मी उठून पूनमच्या शेजारी जाऊन झोपलो, कारण काल रात्री तिचा नवरा तिच्यासोबत असल्यामुळे आजही तिला वाटावे की माझाच नवरा परत माझ्या शेजारी आला असावा, म्हणून त्यांची जागा मी आज घेणार होतो. हळूहळू मी पूनमच्या हातांना स्पर्श करू लागलो आणि तिच्या गालावर मी ओठ ठेवू लागलो, पण तिच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. मी एक नजर नितीनवर ठेवूनच होतो. जर तो मध्येच उठला आणि त्याने आपल्याला पाहिले तर फार मोठी गडबड होणार होती. हळूहळू माझा हात पूनमच्या अशा ठिकाणी स्पर्श करू लागला, त्याचे वर्णन मी तुम्हाला करू शकत नाही. माझ्याही स्पर्श पूनमला हवाहवासा वाटू लागला होता. मग मीही माझे ओठ पूनमच्या ओठांसोबत नेले. आमच्या दोघांचे फक्त गरम श्वासांचे स्पर्श एकमेकांना होत होता. मी एकटक तिच्या ओठांवरच नजर टाकून ठेवली होती. आता माझेही कंट्रोल करणे अशक्य होते. मी लागलीच माझे ओठ पूनमच्या ओठांवर टिकवले आणि तब्बल 15-20 मिनिटापर्यंत तिच्या ओठांचा रस चागला आणि तेव्हाच पूनमनेही मला घट्ट मिठीत घेतले. मीही तिला घट्ट मिठीत घेतले आणि हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले. या प्रेमाची वाट मी कित्येक वर्षापासून पूनमकडून पाहत होतो. ती आज माझी इच्छा पूर्ण झाली होती. तेव्हा पूनमच्या तोंडातून आवाज ऐकून मीही शॉकच झालो. पूनम मला म्हणाली, अजय, मेरे पति से ज़्यादा एनर्जी और ऊर्जा तुम में है. जब तुम मेरे हाथों को छूने लगे थे तभी मुझे एहसास हुआ था कि जो मेरे शरीर को स्पर्श हो रहा है वो नितिन का नहीं बल्कि अजय का है. तेव्हा मी पूनमला म्हणालो, पूनम, मुझसे अनजाने में गलती हुई, मगर मैं तुम्हें पाने की कोशिश तुम्हारे शादी से पहले कर रहा था. मैं एक तरफा प्यार तुमसे कर रहा था. तुम मुझसे प्यार करती थी वो मुझे पता नहीं, मगर मेरी तुम्हें बीवी बनाने की ख्वाहिश भी थी. वो तो पूरी हो ना सकी.
तेव्हा पूनम मला म्हणाली, अरे अजय, मैं भी शादी से पहले तुम्हें ही पाना चाहती थी, मगर पापा की जिद और मर्जी के आगे मैं टिक ना सकी। उन्होंने नितिन से ही मेरी शादी करवानी उचित समझी, मगर मेरे दिल और दिमाग में बस तुम ही थे और आज वो भी इच्छा तुमने पुरी कर दी। जोपर्यंत पूनम आमच्या घरी होती तोपर्यंत मी नितीनला रोज 1-2 पॅक संध्याकाळी देऊन त्याला रात्री गाढ झोपवत होतो. आणि इकडे मी व पूनम आमचे अपूर्ण राहिलेले प्रेम पूर्ण करत होतो.